सकाळी सकाळी आमच्या अंशूचं बघा पायावर पाय टाकून आरामात दूध प्यायचं चाललंय. तर म्हटलं आपला फ्रीज साफ करायचा राहिलेला, मग सगळं सामान भरलं होतं एवढं फ्रीजमध्ये. म्हटलं मग काढून घेऊन आपण साफ करूया. तोवर आमचे साहेब आले लगेच हेल्प करण्यासाठी. तर मग सगळं सामान काढून घेतलं आणि एवढा खराब झाला होता फ्रीजनं, सगळे डाग वगैरे पडले होते. मग म्हटलं याच्यासाठी एक नवीन ट्रिक वापरूया आपण. म्हणून मी 2 चमचे खायचं सोडा आणि लिंबाचा रस घेतला आणि त्या लिंबानेच ना सगळा फ्रीज घासायला घेतला. असं केल्याने ना फ्रीजचा बिलकुल वास येत नाही आणि एकदम सगळे डाग वगैरे निघून जातात. तुम्ही पण ही ट्रिक वापरून बघा आणि खरंच निघतोय की काय मला कमेंट करून सांगा. तर सगळं घासून घेतल्यानंतर मी ओल्या कपड्याने ना पुसायला घेतला फ्रीज. आणि तुमच्याकडे स्पंज असेल तर तुम्ही स्पंजने पण पुसू शकता. तर पुसून झाल्यानंतर बघा एकही डाग उरलेला नाही फ्रीजला. सगळं एकदम नव्यासारखा फ्रीज झाला आहे, चकचकीत. तर तुम्ही पण करून बघा. आणि सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर ना म्हटलं आता बाकीचं सामान वगैरे लावून घेऊया परत फ्रीजचं. म्हणून मग मी ते सगळं लावायला घेतलं. ते लावून घेतल्यावर चेहरा एवढा ऑइली झाला होता माझा की सगळं खराब वाटत होतं. म्हटलं मग स्किन केअर करून घेऊया म्हणून चेहरा धुवून घेतला. एकदम फ्रेश वाटायला लागलं. तर पावसाचं काय समजणच झालंय बघा, पावसाळा आहे की हिवाळा, नुसता पाऊस चालूच आहे. म्हटलं असो चहा बनवून घेऊया आणि चहा पिऊत बसलेलो आम्ही आणि अंश. तवर अंशला जायचं होतं बाहेर. म्हटलं मार्केटमध्ये थोडंसं फिरून येऊया. मग पटापट तयार झाली मी आणि त्याला फिरवून आणलं. तर आल्यानंतर ना त्याला फ्राय केलेला राईस खायचं होता. मग मी फ्राय केला राईस आणि त्याच्याबरोबर वांग्याचे कापही बनवले. तर असाच होता माझा आजचा दिवस. बाय.